चे प्रश्न सोडवायचे नाहीयेत, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्यायची नाहीयेत आणि ह्या ज्या काही एजन्सीज आहेत, मग SRA असेल, माडा असेल, MMRD असेल, सिडको असेल, ह्या सगळ्या एजन्सीमध्ये जो काय भ्रष्टाचार बोकाळलाय, या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं टोक मी आज इकडे दाखवलेलं आहे. मी पुन्हा सांगतो की 260चा प्रस्ताव आहे, जास्त वेळ अजून बोलता येणार नाही, खूप काय बोलू शकतो याच्यावरती. आता फक्त 3-4 विषयांना हात लावलेला आहे आणि म्हणून एवढ्या 4 विषयांवरती वारंवार या सभागृहामध्ये आम्ही ओरडतो. आपण त्याची कृपया दखल घ्या. ह्या वेळेला काल मंत्री नव्हते, आज देखील संबंधित खात्याचे मंत्री नाहीत, तरी देखील आपल्या शब्दाचा मान ठेवून उत्तरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना दखल घेतली जाईल. उत्तरामध्ये आम्ही चुकीचं असू तर आम्हाला तोंडावर सांगा तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही खोटे आरोप करताय म्हणून. एवढी त्या हिंमत दाखवा. जर आम्ही चुकीचे असू तर आम्हाला खाली बसवा, दाखवा कागदावरती की तुम्ही चुकीचे आरोप करताय म्हणून. पण एकदा काय तो याचा फैसला करा ना. हे प्रकरण पेंडिंग ठेवून कुसवून म्हणजे त्याला बघायचंच नाही त्याच्याकडे. अशा प्रकारची वृत्ती जर सरकारने ठेवली असेल तर नाईलाज असतो. या सरकारला सत्तेचा माज आलाय असं मला म्हणावं लागेल. परंतु खरोखर सरकार जर संवेदनशील असेल तर या 260च्या प्रस्तावावरती मी जे काही विषय मांडलेत, या विषयावरती सखोल आपण विचार करून त्याचे उत्तरामध्ये आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. सन्माननीय प्रसाद लाड. सभापती महोदय, खरं तर सरकारने केलेल्या खूप कामाची जंत्रीच वाचायची होती, परंतु मागच्या 45-50 मिनिटात फक्त राजकीय हेतूनी भाषण या सभागृहात केलं असं माझं स्पष्टपणे मत आहे. अनिल परब साहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनिल परब साहेब हुशार वकील आहेत, त्यामुळे वकिलाच्या पद्धतीने कसे आरोप करायचे आणि स्वतःवर आलेल्या आरोपाचं खंडन कसं करायचं हे उत्तम उदाहरण म्हणजे माझे परम मित्र आमचे ज्येष्ठ नेते अनिल परब साहेब आहेत. खरं तर अनेक गोष्टी त्यांनी या सभागृहापुढे मांडल्या. त्यांची सुरुवातच मुळी सिडको आणि आंतरराष्ट्रीय नवी मुंबईच्या एअरपोर्टपासून झाली. उत्खनन झालं, त्यांनी काही आकडेवारी दिली, काही उत्खनन झालेल्या खाणींबद्दल त्यांनी सांगितलं, काही नियमित आहेत, काही अनियमित आहेत. त्याबद्दल निश्चितपणे त्याची चौकशी व्हावी, त्याबद्दल आम्ही दुमत करत नाही. परंतु परबसाहेब, मला एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते सभापती महोदय, की ज्या वेळेला एअरपोर्टचं काम झालं त्यावेळेला ते स्वतः देखील कॅबिनेट मंत्री होते, त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री होते. त्याच काळात एअरपोर्टचं काम फार जोमाने सुरू होतं. त्यावेळेला या उत्खनन होणाऱ्या खाणी किंवा वाळूचे ड्रेगिंग हे त्यांना दिसले नाहीत का? हा प्रश्न मला सभागृहाच्या माध्यमातून त्यांना विचारा असं वाटतं. सभापती महोदय, आज एवढा मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आज मुंबईमध्ये झाल्यानंतर या विमानतळाचा पायाभरणी झाली, त्यावेळेला सन्माननीय आताचे मुख्यमंत्री, तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, आणि त्यावेळेला शिवसेना, संपूर्ण शिवसेना या युतीचा एक भाग होते. मी जर चुकत नसेल तर सन्माननीय उद्धवजी माजी मुख्यमंत्री देखील त्या कार्यक्रमाला भूमिपूजनाच्या होते. त्याच्यानंतर 19मध्ये तो कार्यक्रम सुरू झाला, काम चालू राहिलं. काम चालू असताना माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्या काळाचा कार्यक्रम चालू राहिला. परंतु परबसाहेबांनी विशिष्ट काही गोष्टीला निदर्शनास आणून डोळ्यासमोर ठेवून आरोप केला. हा माझा स्पष्ट आरोप परबसाहेबांवर आहे. त्यापेक्षा परबसाहेबांनी जर हे म्हटलं असतं की एअरपोर्ट झालं, त्याला अजून 2 टर्मिनल वाढवायला पाहिजे होते, एअरपोर्ट झालं तिथे अजून 2 एअरस्ट्रीप वाढवायला पाहिजे होते, तर आम्ही समजू शकलो असतो की विरोधी पक्षाने आम्हाला काहीतरी प्रस्ताव दिला, ज्या प्रस्तावाच्या माध्यमातून आम्ही विकासाची भूमिका राज्यासमोर घेऊन जायचा प्रयत्न करतोय. परंतु या आंतरराष्ट्रीय दर्जाचं एअरपोर्ट झाल्यानंतर हे एअरपोर्ट मला वाटतं की हिथ्रोच्या पातळीचं एअरपोर्ट, किंबहुना त्याच्यापेक्षा मोठं एअरपोर्ट हे मुंबईमध्ये घडलं गेलं आणि नवी मुंबईमध्ये घडलं गेलं, याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. अनेक अधिकाऱ्यांनी दिवस रात्र काम करून त्या एअरपोर्टची बाजू मांडली, तिथे काम केलं. दिवस रात्र कर्मचारी कामगार काम करत होते. सिडकोचे CMD सिंगल साहेब तिथे दिवस रात्र काम करून ती टार्गेट अचीव डेट होती 31 डिसेंबर 2025ची ती अचीव केली. आणि आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आम्हाला आज मुंबईपासून काही अंतरावर पाहायला मिळालं. आम्ही मान्य करतो की मुंबईमध्ये ट्रॅफिकची अडचण आहे. कधी कधी अंधेरी एअरपोर्टवरनं आम्ही माटुंग्यापर्यंत घरी जातो तर आम्हाला 45 मिनटं लागतात.
परंतु अटल सेतूच्या माध्यमातून नवी मुंबई एअरपोर्टवरनं दादर माटुंग्याला घरी येताना आम्हाला त्याच्यापेक्षा 5 मिनटं अगोदर आम्ही पोचतो. हा विकास हा कोणी केला आहे? तो माननीय देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे विरोध म्हणून विरोध केला आणि फक्त काही पद्धतीमध्ये महापालिकेवरती आरोप केले. आज काय झालं आहे की महापालिकेमध्ये मुंबईच्या जनतेने महापालिका कोणाच्या हातात दिली हे दाखवून दिलं. खरी शिवसेना कोणाची, खरा मराठी माणूस कोणाचा, विकास पुरुष कोण आणि कशा पद्धतीत महापालिका 20 वर्ष लुटली गेली हे देखील मुंबईकरांनी आज यांना दाखवून दिलं. त्यामुळे पायाखालची वाळू आता घसरली आहे. मुंबईतला मराठी माणूस देखील आमच्याबरोबर नाही. महापालिका देखील हातातनं गेल्याचं दुःख कदाचित त्यांच्या बोलण्यातून आणि आमच्यावर केलेल्या टीकेतून आणि समोर दाखवलेल्या बोटातून आम्हाला दिसतंय. सभापती महोदय, मागचे 20-22 वर्ष हे महापालिकेत सत्तेत होते. या महापालिकेत सत्तेत असताना मराठी शाळांचं इंग्लिशीकरण केलं गेलं आणि मुंबई पब्लिक स्कूलसारख्या शाळा बनवल्या गेल्या. विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणून चांगले शिक्षक नाही तर लॅपटॉप दिले गेले. आणि मग तो भ्रष्टाचार नव्हता का? सभापती महोदय, हा माझा प्रश्न आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. मी पुन्हा मिठी नदीचा विषय काढणार नाही, कारण मिठी नदी काढली की मग मिठी नदीच्या मिठीला आवळून बसल्यासारखं वाटतं आणि मग त्याचे भ्रष्टाचार आम्ही काढले तर ते आम्ही चूक केल्यासारखं बोलतो. आम्ही लहानपणापासून परळ लालबागमध्ये लहानाचे मोठे झालो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बघितली. कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीमध्ये स्थानिक लोकाधिकार समिती असेल, अनेक चळवळी असतील, प्रशिक्षण असेल, नोकरी असेल, अनेक गोष्टी त्यामध्ये केल्या. सुधीर जोशींसारखे, गजानन कीर्तिकरांसारखे, मनोहर जोशींसारखे, नलावडे साहेबांसारखे, दिवाकर रावतेंसारखे अनेक नेते आपण देखील त्यांच्या हाताखाली काम केलेले आहेत. सभापती महोदय, मला वाटतं परब साहेबांनी देखील त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मधुकर सरपोतदारांसारख्या एका निष्ठावान शिवसैनिकाबरोबर, अष्टप्रधान मंडळातल्या बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळातल्या एका शिवसैनिकांबरोबर काम केलं आहे. मग त्यावेळेला खऱ्या अर्थाने जी मराठी माणसाला गरज होती, ती मराठी माणसाची गरज मग तुम्ही 2.5 वर्षात का पूर्ण करू शकला नाहीत? हा प्रश्न प्रवीण भाऊ माझ्या मनामध्ये आहे. जर तुम्हाला मराठी माणसाचा विकास करायचा होता, आज तुम्ही म्हणताय की जमिनी आहेत, कलेक्टरच्या इकडे इमारत उभी राहते, बाजूला डिफेन्सची जागा आहे ती उभी राहत नाही. केंद्रामध्ये तुम्ही देखील सत्तेत होतात, राज्यामध्ये सत्तेत होतात. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत एक तरी केंद्राकडे तुम्ही पत्रव्यवहार केलात का चित्राताई? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा. का राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, गृहनिर्माण मंत्री म्हणून, युडी मिनिस्टर म्हणून तुमच्याकडे अधिकार नव्हते का मुख्यमंत्र्यांकडे? की आम्ही एक पत्रव्यवहार डिफेन्सला केला असता, आम्ही एक पत्रव्यवहार रेल्वेला केला असता, LIC असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट असेल, अनेक सरकारी केंद्रीय जमिनी आहेत ज्यामध्ये त्या जमिनींसाठी केंद्राला एक प्रस्ताव पाठवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असतं तर मला वाटतं की कदाचित माननीय तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रभाव देखील तेवढा मोठा होता. निश्चितपणे त्यामध्ये काहीतरी मार्ग निघाला असता. परंतु आम्ही करायचं नाही आणि जे करतायत त्याला नाव ठेवायचं, ही प्रथा परंपरा सभापती महोदय मला वाटतं की योग्य नाही. सभापती महोदय, बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलतायत. एवढ्या वर्षाचा विकास 95 ते 99 तुम्ही देखील सत्तेत होतात. त्यावेळेला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते. 6 महिन्याच्या कालावधीसाठी नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते. माननीय नितीन गडकरींनी 55 उड्डाणपुलाचा पहिला प्रकल्प मुंबईत 55 उड्डाणपूल कोणी आणले असतील तर ते माननीय नितीन गडकरी साहेबांनी आणले. त्यावेळेला आम्हाला आठवतंय 95च्या काळी म्हणजे आजपासून 30 वर्षापूर्वी आम्ही देखील 25-27 वर्षाचं होतो. ज्या वेळेला मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल येणार हे म्हटल्यानंतर लोकांना खरं वाटत नव्हतं की 55 उड्डाणपूल कशा पद्धतीत येते. भेंडी बाजारमधून जाणारा JJ ब्रिजकडून जाणारा उड्डाणपूल होऊच शकत नाही, ही आमच्यासारख्या एका मराठी चळवळीतल्या कार्यकर्त्याची भूमिका होती, भावना होती. परंतु गडकरी साहेबांनी ते करून दाखवलं. ते नुसतं आज महाराष्ट्रापुरतं नाही तर देशामध्ये लाखो किलोमीटरचे रस्ते आणि ब्रिज न भूतो न भविष्यतो, चिनार ब्रिजसारखे ब्रिज बांधले, रेल्वेचे ब्रिज बांधले, अनेक ब्रिज बांधून ह्या विकासाची गंगा या देशामध्ये मागच्या 12 वर्षात व्हायला लागली. माननीय देवेंद्र फडणवीसांनी विकासाची गंगा जी सुरू केली 2014 साली, मग त्यामध्ये मेट्रो असेल, मोनो असेल, अंडरग्राऊंड मेट्रो असेल, पाण्याचे प्रकल्प असतील, हॉस्पिटल असेल, IIT असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, सरकारी इमारती असतील, BTT चाळीचा पुनर्विकास असेल, अनेक गोष्टी माननीय देवेंद्र फडणवीसांनी सुरू केल्या. आणि मग आम्ही जर बोलायला गेलो तर मग मेट्रो कार शेड आम्हाला आरेमध्ये नको, ती कांजूरमार्गलाच का पाहिजे, याच्या मागे काय कारण होतं याचं देखील स्पष्टीकरण आम्हाला कोणतरी या सभागृहात देणार आहे का? ज्या मेट्रो कार शेडसाठी
या राज्याचं 12 ते 15 हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं, कारण त्या मेट्रो कार शेडच्या परवानगीसाठी माननीय देवेंद्र फडणवीसांनी सुप्रीम कोर्टापर्यंत फाईट केली, NGTनी नॅशनल ट्रिब्युनलनी त्याच्यासाठी परवानग्या दिल्या, त्याच्यानंतर तुमचं सरकार आल्यानंतर त्या मेट्रो कार शेडला मंत्री महोदय आम्ही स्टे ऑर्डर केली आणि मग संपूर्णपणे 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत ते काम बंद पडलं. मग आमच्याकडे फार स्पष्ट कारण होतं की कोविड आला म्हणून आम्ही बंद पडलं. आम्ही मान्य करतो की कोविड आला, कोविडच्या कालावधीत 1 वर्षभरासाठी काहीतरी कामकाज बंद पडलं असेल, पण सभापती महोदय या सर्व प्रकरणामुळे या मुंबईच्या मेट्रोला 30-35 हजार कोटीचा जो फटका लागला, तो भ्रष्टाचार करायचा प्रयत्न कोणी केला याचं देखील उत्तर सभागृहामध्ये ज्यांनी बोलले त्यांना द्यावं लागेल. सभापती महोदय वसुंधरा नावाची योजना काढली. या सभागृहाचे सन्माननीय माजी सदस्य रामदास कदम साहेबांनी 200 कोटीचा आरोप केला होता. वेगवेगळे मग मला सांगा, या वसुंधराच्या माध्यमातून जे आम्ही प्रकल्प राबवले, एक सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई, हरित मुंबई करण्याचा आम्ही करायचा प्रयत्न केला, मग त्याचं पण उत्तर कोणतरी कधीतरी देणार आहे का? मला भ्रष्टाचाराचे आरोप नाही करायचे आहेत. हिमनगाचं टोक तुमच्याकडे आहे, तर हिमनगाचा डोंगर आमच्याकडे देखील आहे, हे मला या माध्यमातून या सभागृहाला सांगायचं आहे. सभापती महोदय, मला एकच विषय या माध्यमातून सांगायचा आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 14 ते 19 या कालावधीत जो कार्यकाळात जो काम केलं, जे विकासाच्यासाठी काम केलं, अनेक हॉस्पिटलच्या निर्मित्या केल्या, अनेक शाळांच्या निर्मित्या केल्या, अनेक विकासाची कामं केली, अनेक ठिकाणी मेट्रो, रेल्वे, मोनो, प्रत्येक शहरी भागाचं शहरीकरण करण्याचं काम आणि ग्रामीण भागाला विकसित करण्याचं काम जर या सभागृहाच्या माध्यमातून, या राज्याच्या माध्यमातून कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अनेक लाख कोटीची डावोसमधनं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आणली. MIDCच्या माध्यमातून विकास आणायचा प्रयत्न केला. AIच्या माध्यमातून प्रत्येक टेक्नॉलॉजी या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला. मग कार निर्मितीचे कारखाने असतील, फार्मास्युटिकल कंपन्या असतील, IT चे इंडस्ट्रीज असतील, अनेक उद्योग असतील, आणि त्या माध्यमातून सातत्याने काम करण्याचा प्रयत्न केला. आता नवीनच उदाहरण द्यायचं झालं तर AIच्या माध्यमातून पहिला सर्वात मोठा देशातला AIचा हब हा नवी मुंबईत होतोय. योगायोगाने IT मिनिस्टर देखील आपल्या सभागृहात आशिष शेलार साहेब आहेत. हे सगळं साहेब तुमच्या प्रयत्नांनी, मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने होत आहे, हे देखील मला सभागृहात सांगताना अतिशय आनंद होतोय. कामगार कायद्यांचा बदल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कामगार नेतृत्वाचा आदर करतो. कामगार नेतृत्वाने जे सांगितलं ते आम्ही मान्य करायला तयार आहोत. कामगारांच्या कुठल्याही हक्कावर गदा येणार नाही हे देखील आम्ही म्हणतो. कामगारांसाठी वेगवेगळे आम्ही टेक्नॉलॉजी आणायचा प्रयत्न केला. कामगाराच्या हातातलं काम जाणार नाही हा प्रयत्न केला. परंतु जर विकासासाठी एखाद्या गोष्टीचा जर बदल घडायचा असेल, हा बदल हा सृष्टीचा नियम आहे. सभापती महोदय, बदल हा सृष्टीचा नियम आहे. आम्ही जर नवीन गोष्टीचा अवलंब केला नाही, नवीन तंत्रज्ञान अवलंबलं नाही, तर या देशाची, राज्याची प्रगती होणार कशी? आणि मग प्रगती होत असताना एखादा विषय जर आम्ही त्यामध्ये घेतला आणि प्रगती करत असताना एखाद्या गोष्टी जर आम्ही केल्या, मग त्या रस्त्यावरती येणाऱ्या, रस्ते बदलत असताना रस्त्यावरती आलेल्या झोपडपट्टी धारकांना जर आम्ही झोपड्यामधल्या लोकांना घरं दिली तर त्याच्यावरही आरोप करायचे. माननीय माझे मित्र, आमचे नेते परब साहेबांनी आरोप केले, कुठला अधिकारी त्यामध्ये गुंतला असेल तर माननीय मंत्री महोदय, पालकमंत्री, तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहात, त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. परंतु विकासाच्या कामामध्ये एखाद्या गरीब जनतेला, एखाद्या गरीब कुटुंबाला, एखाद्या गरीब मराठी माणसाला जर रस्त्यावरच्या झोपडीतून जर 200-300, 350 फुटाचं जर घर मिळणार असेल तर ते कोणाच्या पोटात दुखायचं कारण नाही सभापती महोदय, असं माझं मत आहे. जर मगाशी त्यांनी एक आरोप केला की खाली मागच्या 4.5 मीटरचा तळमजलाच गायब करून टाकला, अशा प्रकारचे आरोप असतील तर निश्चितपणे त्या बिल्डरला आणि त्या अधिकाऱ्याला अटकही झालीच पाहिजे, ही मागणी देखील परब साहेब मी तुमच्यासाठी सभागृहात करतो. परंतु हे करत असताना, आरोप करत असताना, आपण ज्या वेळेला आरोप करतो त्यावेळेला त्या आरोपाला सिद्धीपर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. या सभागृहात मी मिठी नदीच्यावरती आरोप केले, 550 पानाचे पुरावे मी SITला दिले. 16 लोकांना आतापर्यंत त्यामध्ये अटक झाली. जंग पछाडलं सुप्रीम कोर्टापर्यंत, पण बेल मिळत नाही. अशा पद्धतीतले कागदपत्र मी त्या SITला दिले आणि त्यामुळे त्यांना ही अटक झाली. सभापती महोदय,
विकासाच्या बाबतीत माननीय विरोधी पक्षांनी त्या प्रस्तावामध्ये म्हटलंय की महापालिका असेल, MMRD असेल, सिडको असेल, MSRDC असेल, या सर्वच माध्यमातून या राज्याचा विकास निश्चितपणे होणार आहे. आणि या राज्याचा विकास करत असताना एक गोष्ट त्यांनी जी मान्य केली त्या मान्यतेवरती मी शिक्कामोर्तब करतो की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सफेद दुधासारखे सफेद आहेत. हे भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत आणि जर भ्रष्टाचार करणारा खालचा कोणी अधिकारी असेल तर त्याला सोडणार देखील नाहीत. हे या सभागृहात मी त्यांच्या वतीने सांगतो आणि हे ते देखील मान्य करतील. परंतु देवेंद्र फडणवीसांनी काम करत असताना, हा राज्याचा विकास करत असताना, काल या खालच्या सभागृहात त्यांनी सांगितलं 3 ट्रिलियन डॉलरपर्यंतची इकॉनॉमी न्यायची आहे. हे करत असताना आम्हाला विरोधी पक्षाची देखील साथ हवी. आम्ही तुमची साथ आणि साथ दोन्ही मागतो आहोत. या विकासामध्ये नुसतं हिमनगाचं टोक दाखवून भ्रष्टाचाराचा आरोप करून अधिकाऱ्यांचं मॉरल डिमॉरलाइज करू नका, ही माझी तुम्हाला मागणी आहे. सभापती महोदय, एक काम करत असताना बैठकांमध्ये जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला कधीही दरवाजे उघडे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बसून तुम्ही याबाबतची चर्चा करू शकता, या बाबतीची तुमची मागणी करू शकता आणि या विकासाची जी गंगा आहे ही अशीच पुढे वाहत जाऊ द्या. शहराचा विकास तर होतच राहील, त्याबरोबर ग्रामीण भागातला देखील जो विकास होतोय त्यावर देखील आपल्याला चर्चा करावी लागेल. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आपल्याला करावं लागेल आणि सुजलाम सुफलाम करत असताना आता 2029 पर्यंत जर मला वाटतं सरकारमध्ये विरोधी पक्ष राहील ना राहील काय कल्पना नाही मला, पण 29 मध्ये देखील पुन्हा एकदा ह्याच महायुतीचं सरकार येईल आणि हा राज्य हा अतिशय गतीने देशामध्ये नंबर 1 केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस गप्प बसणार नाहीत. एवढीच ग्वाही सभापती महोदय मी या सभागृहात देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धीरज लिंगाडे. सभापती महोदय, 260च्या या प्रस्तावावर नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनामध्ये वाढता गैरव्यवहार आणि नागरी सुविधांची ढासळलेली स्थिती याबाबत आज मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. सभापती महोदय, महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेलं एक हे राज्य आहे. जवळपास 45% जास्त लोकसंख्या आज शहरी भागामध्ये या ठिकाणी राहते आणि या शहरी भागामध्ये ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जी जबाबदारी आहे ती खऱ्या अर्थानं नगरपालिका आणि महानगरपालिका यांची आहे.